श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असलेल्या प्रत्येक भक्तांचे श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर खूप मोठा आधार भेटत असतो प्रत्येक भक्तांना. कारण स्वामी हे ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आहेत आणि अशा श्री स्वामी समर्थांची साथ भेटली म्हणजे आयुष्याचे सार्थक झाले. असेच प्रत्येक भक्तांच्या बाबतीत वाटत असते की स्वामींची साथ भेटली. खरोखरच हे खूप भाग्याचे काम आहे. परंतु खूप काही अशी लोक आहेत की त्या स्वामींची सेवा तर करायला लागलेले आहेत परंतु त्यांच्या आयुष्यात अजून चमत्कार झालेला नाही. परंतु श्री स्वामी समर्थ हे दैवतच असं आहे की कधीच स्वतःकडे कोणाचेच काहीच ठेवत नाहीत. योग्य वेळ आली की त्या भक्तांना खूप काही देत असतात. जे त्यांच्या नशिबात नाही ते सुद्धा स्वामी देत असतात. कारण स्वामींना हे प्रत्येक वेळी देणं माहीत आहे. ज्या भक्ताने मनापासून एकदा जरी श्री स्वामी समर्थ म्हटले तरी देखील योग्य वेळ आली की स्वामी त्या भक्तांना खूप काही देत असतात. त्याचबरोबर एखाद्या भक्तांना म्हणजे प्रत्येक भक्तांना स्वामी हे आधार तर देतच असतात. परंतु नेहमी एखाद्या भक्ताने मनापासून स्वामींना हाक मारले तर लगेचच प्रत्येक भक्तांच्या हाकेला स्वामी धावून जाणारे आहेत. आणि एकदा स्वामींच्या सेवेत जर भक्त आला तर त्याच्या आयुष्याचे सार्थक हे उशिरा का होईना परंतु होतच असते. काही भक्तांच्या आयुष्यात स्वामी हे पटकन चमत्कार करत असतात तर काही भक्तांच्या आयुष्यात स्वामींचे अनुभव यायला उशीर लागत असतो. परंतु जेव्हा स्वामींचे अनुभव येतात तेव्हा ते तेवढेच सुंदर आणि अनमोल असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि त्या दादांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव हे खरोखरच खूप सुंदर आहेत. तर ते दादा हे माढा तालुका आणि जिल्हा सोलापूर येथील राहणारे आहेत. आणि ते राहणारे पिंपळखुटे येथील आहेत आणि त्या दादांचं नाव हे बाबासाहेब सातव आहे. चला तर मग त्या दादांच्या आयुष्यात जे स्वामींनी दिलेले अनमोल अनुभव आहेत ते ऐकूया दादांच्या शब्दामध्ये. चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. हॅलो ताई, हा बोला ना. मी माढा तालुका सोलापूर जिल्हा पिंपळखुंट्याहून बोलतोय. पिंपळखुटा. हा, पिंपळखुटे. हा हा हा. तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे का? हा हा, नाव सांगायचं आहे का तुमचं? होय. सांगा ना मग. बाबासाहेब सातव, माळी मध्ये जाऊन सातव. सातव. हा, बरं बरं. मला 2-3 वर्ष झालं पॅरलेस झालं आहे बघा ताई. अरे बापरे. हा हा. तुम्ही 3 वर्ष झालं बेडवर बसून आहे मी. अरे अरे अरे. तुम्ही कधी आला स्वामींच्या सेवेत? 1 वर्ष झालं. 1 वर्ष म्हणजे आत्ताच आलाय का? हा, कसे आला? तुम्हाला कोणी सांगितलं स्वामींविषयी? असं व्हिडिओ बघत 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 आपलं मला चाला येत नाही, उठा येत नाही, बसा येत नाही, काय नाही. आता तुम्ही काय सेवा करता का नामस्मरणच फक्त? नामस्मरण करतो, जप करतो आपलं. सकाळी 2-3 वेळा, संध्याकाळी 2-3 वेळा, दिवस माळतो 2-4-5 वेळा करतो आपलं ना. माळ करता का? हा, माळ करतो. आणि संध्याकाळी झोपताना आपलं झोपीतच नामस्मरण करतो. अरे वा. एक दिवशी काय झालं आहे बरं का, घरची कोणी नव्हती माझ्यापाशी. अशी मला आमच्या घरापुढे शेड मध्ये बसून बाज टाकून बसून गेली ती मला घरची. माझी मंडळी मुलं कामाला, आपापल्या कामाला गेली ती. बरं. आणि त्या दिवशी भाजी चांगली झाल्यामुळे मी टचून जेवण केलं. बरं. मग आपल्याला असं टॉयलेटला जायची इच्छा झाली, पोटात कळ यायला लागली मला. आता चालायला तर येत नाही, काय करावं. हो ना. मग आपलं खाल्ला अक्कलकोट बघितलं, म्हणलं स्वामी महाराज आता काय करू द्यावा सांग म्हणलं. आणि तुमच्यापाशी जवळ कोण थांबत नव्हतं का?
कोण नाही थांबत नव्हती, कारण का 3 वर्ष झालं म्हणजे कटाळून गेले ते बाबा मला. हा बरोबर आहे. मग हा आमच्या तिकडे जुना गडी कामाला होता. हा त्या आठवड्यात आलाच नव्हता कामाला हा आणि मी स्वामीचा दावा करत होतो. हा हा म्हणलं स्वामी महाराजा कोणाला तरी पाठी उघडले. हा हा आता मला काय म्हणलं हे अशक्य लय झालं गडे, मला त्रास व्हायला लागला म्हणलं आता मला. हा हा देवा काय करू म्हणलं आता मी. हम्म हं. मग काय की आमचा जुना गडी दुसरीकडे कामाला गेलेला आला दुपारच्या त्यावेळेस नेमका. अरे बापरे, म्हणजे तो दुसऱ्यांच्या घरी गेला होता का काम करायला? हा दुसऱ्याच्या घरी गेलता. आणि मग तो कसं काय आला परत? आला काय कितीच आणि मला लांबनच म्हणतो काय चाललंय आपा, पाणी बिणी प्यायचं का? हा मी म्हणलं या दाजी, दाजी म्हणते त्याला या दाजी. हा पुढे या म्हणलं तुमचं दर्शन घेऊ द्या म्हणलं मला. अरे वा, ते स्वामींनीच पाठवलं. तुम्ही धावा केला होता ना स्वामींचा? हा मी म्हणलं दर्शन घेऊ द्या तुमचं मला. हा. मग मला रडू येते बघा सांगताना. नाही नाही, रडायचं नाही. आपल्या स्वामींचा चमत्कार आहे ना दादा. हा म्हणलं मला त्यांच्या पण पायाचं दर्शन घेतलं म्हणलं, मला आलं की म्हणलं मला टॉयलेटला न्या गड्या. म्हणलं काय म्हणलं मला लय त्रास व्हायला लागलाय म्हणलं. हा हा त्या बिचाऱ्यानं तसला सायकल होती ना बसायची, हा त्याच्यावर बसवलं नेलं लगेच. अरे वा. लय माणूस चांगला होता ते. हा हा, म्हणजे स्वामींनीच तुमच्या मदतीला पाठवलेला होता. हा हम्म आणि असं माझी बाज टाकली तिथं सारखं कुत्रे यायचं एक बरं का. हा ती उचल करायचं. मग हा माझ्या मुलगा रागीट आहे, थोरला मुलगा. हा मी सारखा हाड हाड म्हणायचं त्याला बरं का. हा हा मग काय केलं झालं बरं का, हम्म. की त्यानं जे त्या कुत्र्याला दोंडा घातला, हा. चांगला नारळा एवढा दोंडा होता. अरे बापरे. आणि ते मलाच लागणार. हा मी त्या दोंड्याकडे बघतोय. हा म्हणलं स्वामी आई मला लागतोय आता म्हणलं ही दोंडा. हा मग तसलं सिमेंटचं खांब होतं त्या शेडला आमच्या. हा तसा ते दोंडा तिकडे वळला, त्या सिमेंटच्या खांबला जाऊन खांबाला जाऊन धडकला. बापरे, म्हणजे तुमच्या समोर तुम्ही पाहत होता त्याच्याकडे, तुम्हाला माहित होतं तुमच्याकडे येणार आहेत. ही येणार आहे नक्की. म्हणजे मला आता असं दिसलं मला लागतो म्हणजे डोक्या बेग्यात ना लागतो कुठं. हा 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 बापरे. आणि त्या कुत्र्याला बी लागला नाही, कोणाला नाही, ते खांबावर आपटला आणि फुटला. अरे वा. स्वामी दुसरा अनुभव आहे मला, लय अनुभव आले बरं का. हा हा, बघा ना, पण केवढा लगेचच तुम्ही स्वामींना हाक मारले आणि दगड फिरला, म्हणजे काय जोक आहे का दादा, सांगा बरं. तो माझ्या डोक्यात लागला असता तर मी खलास झाला असतो जागेवरच बघा. एवढा मोठा दगड, चांगला 4-5 किलोचा दोंडा होता. बापरे. मग मुलाला तुमच्या माहित नव्हतं का तुम्ही समोर आहे, मग त्याने असा कसा मारला दगड? त्याच्यामध्ये आपल्याकडे कशाला येतो असं, त्याने आपलं हाणला सर त्या कुत्र्याला. हा हा, म्हणजे चुकून झालं त्यांच्याकडून. आणि एक दिवशी काय झालं, माझ्या 2-4 शेळ्या गरीब पतपंच आहे आपला. हा हा त्या मुलानं मोठ्याला दोंडा एका शेळीला घातला. गाभण शेळी होती. अरे. आमची मालकीन म्हणली आता मरती शेळी आप्पा, म्हणजे एका दादा दोंडा घातला म्हणजे शिर्डीला. हा हात पाय तरपडायला लागले. अरे अरे अरे. म्हणलं काय होत नाही तिला, गबस म्हणलं. म्हणलं स्वामी महाराजा गरीबाच्या पतपंचाला दोंडा आण नका द्यावा, माझ्या शिडीला काय होऊन देऊ नका. मग माझ्या पत्नीला म्हणलं काय होत नाही तिला, दिवस मावळ चांगली होती शिर्डी का बघ. 15-20 मिनिटांनी उठून शिर्डी चढायला लागली. अरे वा. मला लय काय अनुभव आले बरं का, लय अनुभव. मी जेवण आता केलं की स्वामीला म्हणतो स्वामी महाराज आम्ही खाल्लंय, पोट भरून सांभाळून घ्या म्हणलं. मला काय त्रास होऊन देऊ नका. भीती वाटते ना एकटा असल्यामुळं. हो ना हो ना, बरोबर आहे. आणि तुमची अवस्था अशी झाली की उठता पण येत नाही. उठता का पायावर बाहेर बी देता येत नाही, हात बी चालत नाही, एक बंद पडला हात बी. बापरे. माझं काय नसतं, मला काय सेवाच करता येत नाही. टायमिंग म्हणतात देवाला म्हणतात मला तुझी सेवाच का, मला उठताच येत नाही, तर तुझे 8 महिना आंघोळ घालीत नाही, मग काय करू म्हणलं, तुझी सेवा सांग. नामस्मरणच करायचं दादा. नामस्मरण करतो. माझं आरतीचं पुस्तक एकदा आरती करतो त्यांची सकाळच्याला. म्हणजे जो तिथेच बसून म्हणता का, बसता तरी येतं का, उठता बसता तरी येतं का? होय, बसून पाय बाजून खाली सोडून म्हणतो की पाय. टाळी वाजवा येत नाही, एक हात बंद आहे. अरे अरे. आणि 3 वर्ष झालं तुम्ही एका जागेवर आहे? 3 वर्ष झाले एका जागेवर आहे बघा. बापरे.
काय करतो समजून. नाही, नामस्मरण करताय ना? नामस्मरण चालू ठेवलंय मी आता. म्हणलं आता देवा मला काय नको बघ. म्हणलं मला अक्कलकोटला एकदा तुझ्या दर्शनाला यायचंय मला. मला उठून चालायला येऊ दे. स्वामी आहे, स्वामी आहे म्हणलं. माझी तूच आई आहे आता म्हणलं. मला कोण नाही. तुम्ही म्हणलं मला उठायचं. पहिलं पाऊल टाकला तुझ्या अक्कलकोटकडून टाकतो म्हणलं. म्हणलं जर बरं म्हणलं मला चांगलं कर. मला गिरणारला सुद्धा जायचं तुझ्या दर्शनाला म्हणून. नाही, स्वामी तुम्ही नामस्मरण करताय ना दादा, तर स्वामी तुमच्या पासच आहेत. कारण स्वामींना त्यांचं नामस्मरण खूप प्रिय आहे. आणि जेव्हा काय अडचण नाही मला. काय सुद्धा अडचण येऊन देत नाही स्वामी. हो ना. मग तेच मी तुम्हाला सांगते की स्वामी नेहमी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल. त्याच्यामुळे तुम्ही स्वामींचा जप सदैव चालू ठेवता ना, त्यामुळे स्वामी तुमच्या आसपास आहेत आणि तुमचं रक्षण करतायत. तुम्हाला वेळोवेळी मदत पण करत आहेत. रोज संध्याकाळी दिवस मला नामस्मरण चालू करतो बरं का ताई. मला सुगंध असा माझ्या घरात वास येतो. असा घराच्या चौकात मोठं पटांगण आहे. अरे वा. म्हणजे ते स्वामी वास आहे तो. तुम्हाला जो सुगंध वास येतोय ना, ते तुमच्या आसपास स्वामी आहेत हा संकेत आहे तो. मी म्हणतो घरच्यांना उदबत्ती लावली काय घरात. ती म्हणते ती गबासा नाही उदबत्ती कशाला लावतोय आम्ही. मग मी आपलं ते एका हातानं हात जोडतो बसून. देवा कुठं आहे तुम्ही म्हणलं. ही माझ्यापाशी येऊन बसा म्हणत असतो मी त्याला. अरे वा. संध्याकाळी मात्र झोपताना नित्य मी रात्रभर करतो बघा नामस्मरण. त्याच्यामुळे तुमच्या आसपास आहेत. सकाळी उठलं झोपेत नाही पहिलं नाव घ्यायचं स्वामी आई उठलं आजचा दिवस चांगला जाऊ दे मला. असं मागणं करत असतो मी. का 1-2 माळी द्या. थंडीमुळे लय थंड वाजते बघा भयंकर. नाही, थंडीचं प्रमाण आता वाढलेलं आहे ना त्याच्यामुळे. मग आपण म्हणतो ना घरात न्यायला का मला झोपायला तर ती उचलाय ठेवायमुळे कटाळा करते ती बघा. आपल्याला चालता येत नसल्यामुळे उचलून न्यावं लागतं ना. हो बरोबर आहे ना. आता तुम्हाला म्हणजे एक हाताने पाय काम करत नाही त्याच्यामुळे उचलूनच न्यावं लागणार आहे ना. त्यामुळे कटाळा करते ती घरात नेऊन झोपायचं. आई तिथे झोप म्हणते ती गपचीप. पांघरा भरपूर दिले तुला. असू दे आता काय जे काय तुम्ही कुठला आहे तुम्ही ताई? मी सातारा जिल्ह्यातील आहे दादा. होय. काल परवा दिवशी ऐकलंय सातारा जिल्ह्यातला. चालेल दादा. खूप छान अनुभव आहेत. आणि महत्वाचं म्हणजे लहान असो मोठा असो स्वामींनी आपल्याला अनुभव देणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तुमच्या तर बरोबर स्वामी आहेत. तुम्ही काळजी करू नका. प्रत्येक वेळी घरच्यांनी नाही तुम्हाला मदत केली ना तरी स्वामी येऊन मदत करून जाणार दादा. मला माझं सध्याला स्वामीवरच चाललंय बघा सगळे. स्वामी आहे मला काय कमी पडून देत नाही. मला काय अडचण येऊन देत नाही बघा. स्वामी आहे आणि स्वामींची साथ खूप मोठी आहे दादा. अशक्य गोष्टी करणारे स्वामी आहे. बरं का आई माझं 50-60 वर्ष वय आहे. एक माझा बारका मुलगा लय सेवा करतो बघा माझी. मग ती स्वामींचीच कृपा आहे ना. सकाळी उचलून टॉयलेटला नेणार. चहा पाणी. पत्नी पण चांगली आहे माझी. सकाळी चहा पाणी करणार. सगळं नाश्ता वगैरे देणार. खायला प्यायला काय कमी पडून देत नाही ती. असू द्या. कसं असतं दादा आपल्या कर्माचे भोग आपल्यालाच भोगून संपवायचे. आणि म्हणलं स्वामी अजून किती गटू द्यायची म्हणलं भोगाची. आणि स्वामी आई बोलत असतो आई संग मी. अगं म्हणलं आई मला तूच आई तूच माझा बाप आहे. आता म्हणलं मला कोण नाही म्हणलं. मरून मरलोय म्हणलं. मी पंढरपूरचा वारकरी होतो त्या 15 दिवसाची वारी करायचं पहिलं. अरे वा. म्हणजे तुम्ही माळकरी आहात दादा. अरे वा. पंढरपूरला जात होता का? 15 दिवसाला जायचं मोटरसायकल. माझ्या गावापासून जवळ आहे पंढरपूर. 50-60 किलोमीटर आहे. मी एकटाच नाही तर आहे बरं का. माझ्या बरोबर 15-20 जण तयार केली मी. अरे वा. त्यांना म्हणायचं चला का पंढरपूरला एकदा चला तुम्हाला अनुभव बघा कसा आहे म्हणतो पंढरीचा. कधी पांडुरंगाला शिव्या देणारी माणसं सुद्धा मी वारीला तयार केली. अरे वा.
नाही, छान. तुमची भक्तीच दादा खूप वर्षापासून आहे. त्याच्यामुळे भलेही स्वामींची नाही, तुम्ही आता 1 वर्ष झालं स्वामी सेवेत आलात. पण पहिली पांडुरंगाची भक्ती करत होता ना विठ्ठलाची तुम्ही? हा हा हा. किती वर्षापासून विठ्ठलाची भक्ती करत होता? चांगलं 7-10 वर्ष झाली वारी चालू आहे माझी. अरे वाह! हां. त्याच्यामुळेच तुम्हाला स्वामींनी म्हणजे भक्तीमध्ये घेतलं आणि स्वामी तुमच्या बरोबर आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला एक दिवस व्यवस्थित करतील. आणि काय नाही बरं का ताई, हं? हे चाला येत नाही तेव्हापासून मला कुठला देव नाही, धर्म नाही, काय करता येत नाही. वाईट वाटतं बघा. सप्ताह गावात बसलाय, जायला येत नाही, नेत नाही ती, काय करावं. हां, हां. नाही, आता त्यांचं पण बरोबर आहे ना. तुम्हाला चालता येत नाही, काय नाही. तिथं काय झालं काहीच तर काय करता येत. करायचं सांगा बरं? आता म्हणजे दत्त जयंतीला सप्ताह बसला होता आमच्या दत्त मंदिरापुढे. हां, हां. लका म्हणलं एकच दिवस घेऊन चालायला लागा म्हणलं मला. हं, हं, हं. नाही, असू द्या. आता तुमची अवस्थाच तशी आहे की तुम्हाला कुठं नेता पण येणार नाही ना हो दादा. होय अहो, लय अवस्था बेकार आहे माझी. हां, 3 वर्ष झालं तुम्ही एका जागेवर आहे म्हणजे तुम्हाला तुमचं शरीर पण आता खूप म्हणजे असं हे झालं असणार आहे. अशक्त झालं असणार आहे ना? नाही नाही, परकुर्ती चांगली आहे, माझी बॉडी चांगली झाली आता उलटी. होय. हां, हां. हा. मग काय? घरची खायला घालते चांगलं, दूध ही आहे, म्हैस आहे. होय. अरे वाह! स्वामींची दूध कृपा. दूध भाकरी तूप देते ती खायला. हां, हां. स्वामींची कृपा आहे तुमच्यावरती मी म्हणून. म्हणलं स्वामी आईला म्हणलं मला जर तो बुटीवलं का नाही स्वामी आई म्हणलं. हां, हां. माझं अख्खं कुटुंब म्हणलं तुझ्या सेवेत आणतो म्हणलं. हां, हां, हां. नाही ती. महिन्याची पौर्णिमेची वारी करीन म्हणलं तुझ्या अक्कलकोटची. हां, हां. काय लांब नाही माझ्यापासून. हां. 70-80 किलोमीटर अक्कलकोट. हां, हां, हां. एवढी लोकं तुमच्या घरात तुमची सेवा करतायत म्हणजे हे पण तुमचं काहीतरी पुण्याचंच काम आहे ना, म्हणून सेवा हा. करतायत. नाहीतर बघताय आजकाल कधी कोण कोणाची सेवा करतंय. नाही नाही, करते सेवा बरं का. हां, मग संध्याकाळी पत्नी पण चांगली आहे माझी, म्हणजे एक टाइम जेवतात ती सकाळ मी जेवतो ना, दुपारी काहीतरी दुपारी बी देते ती खायला काहीतरी. हां, हां, हां. नाही, सेवा करणारी लोकं भेटलेत ना त्यातच आपलं पुण्य मानायचं. शेवटी काय आहे जे काही आहे. संध्याकाळी 7ला जेवण देते म्हणजे जेवा. हां, हां, हां. हं, 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 हं. नाही, छान आहे. असू द्या. जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणायचं. मला काय नाही बघा, तुम्ही भेटलं म्हणजे स्वामी आई भेटल्याने वाटतंय मला. हां, हां, हां. नाही हो, मी पण तुमच्यासारखीच एक आहे. स्वामींची सेवा करताय तुम्ही त्यामुळे स्वामी तुमच्या बरोबर आहेत. त्यामुळे काळजी करायचं काहीच कारण नाही दादा. तुम्हाला कधीच स्वामींना तुम्ही हाक मारली ना, प्रत्येक हाकेला स्वामी तुमच्या हजर राहणार आहेत. होय. तुम्ही स्वामींवर सर्व सोडून दिलंय ना, त्याच्यामुळे स्वामी नक्कीच येणार. अशी मला माझ्या बहिणीची आठवण आली म्हणजे मी हाक म्हणतो की स्वामी आई माझ्या बहिणीला लावून दे. हां, हां. याच्या बहिणी जवळ जायच्या गावापासून असेल 10-15 किलोमीटर 10-15 किलोमीटरचे अंतर आहे. हां, हां. मग येतात का बहिणी तुमच्या स्वामींना सांगितल्यानंतर? येते ते की. हां, हां. अरे वाह! बघा लगेच मग स्वामी पोहोचवतात ना तिथपर्यंत की बोलवलंय भावाने तुला. नेहून येते, बहिणी येते, त्या सगळी येते ती. हां, हां. रडू नका दादा. अहो ताई 2-3 दिवस झालं कुठं जाणं नाही येणं नाही बघा मला. हां, हां, हां. आता मी बरं झालं, मी तुमच्या सुद्धा भेटीला येणार बघा. नाही, तुम्ही लवकर बरे व्हा दादा. तुम्ही म्हणाला एवढंच बस झालं. मला काय नाही देवाला म्हणतो, मला काय नको द्यावा, माझं उठून पाणी प्यायला यायसारखं कर, मला उठून जेवायला घरात जायसारखं कर, मला काय लय कुठं रनिंगला भाग घ्यायचा नाही म्हणलं मला. हं, हं, हं. मला तुझ्या दर्शनाला यायसारखं कर. हां, हां, हां. करतील दादा. स्वामींसाठी आपल्या अशक्य असं काहीच नाही ना हो. म्हणून अशक्य ही गोष्ट शक्य करणारे स्वामी आहेत. चालेल दादा. खूप सुंदर अनुभव आहे दादा तुमचा. ताई मी व्यवस्थित जातो का नाही, हां. गिरनार परिक्रमा करायला जाणार, गिरनारला जायचं टायमाला तुम्हाला फोन करीन मी. हवेत बरं चालेल. ठेवू का ताई मग? हो चालेल. तुमचा अनुभव मी दादा शेअर करते हां. हा. चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, या दादांचे अनुभव खरोखरच खूप सुंदर होते. स्वामींची सेवा करत असताना असे अद्भुत चमत्कार हे नक्कीच होत असतात. स्वामी जसे म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून जात असतात.
परंतु स्वामींनी धावून येण्यासारखी भक्ती प्रत्येक भक्तांची असायला हवी, जशी या दादांची भक्ती आहे. या दादांनी हाक मारले आणि स्वामी लगेचच त्यांना त्यांच्या हाकेला धावून गेले आणि त्यांच्यावरचे संकट आलेले त्यांना मदत केली. तर खरोखरच या दादांचे जे अनुभव होते ते मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या दादांचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत. जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली आणि तुमच्या आयुष्यातील अडचणी, दुःख, संकटे, तुम्हाला तुमच्या मनामध्ये असलेलं टेन्शन हे खूप कमी झालं, त्याच पद्धतीने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींचा हा चमत्कार झालाच पाहिजे. त्यासाठी जे तुम्हाला स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.